नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 8वी मराठी कविता आहे 8वी अन्नजाल या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवींनी दिलेली 2 उदाहरणे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मानवाने कड्या जोडून तयार केलेली साखळी आणि दुसरं उदाहरण आहे कोळ्याने विणलेले जाळे। आता पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 2 आहे, चुकीचे विधान शोधा। येथे 4 विधाने दिलेली आहे आणि त्यामधील आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते। पर्याय क्रमांक 1 यामधील चुकीचं विधान आहे। दुसऱ्या विधानामध्ये पाहूया, येथे 4 विधाने आहेत आणि त्यापैकी चौथं विधान आहे अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते। हे विधान चुकीचं आहे। पुढे पाहूया प्रश्न 3, कोळ्याचे जाळे व अन्य जाळे याच्यातील आपल्याला साम्य लिहायचं आहे। कोळ्याचे जाळे, कोळी अनेक धागे एकमेकांना जोडून जाळे विणतो, तर प्राणी जातीसाठी अन्नजाल निसर्ग विणतो। दुसरं साम्य आहे कोळ्याचे जाळे, जाळ्यातील अनेक धागे तुटले तरी ही जाळे टिकून राहते आणि प्राणी जातीही नष्ट झाल्या तरी अन्नजाल टिकून राहते। प्रश्न 4 आहे, खालील आकृतीचा घटनेचा परिणाम लिहायचा आहे। मानवाने प्राण्यांना मारले तर, उत्तर आहे मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नजाल कमकुवत होऊन काही काळाने नष्ट होईल। आता पुढचा प्रश्न पाहूया, तुम्हाला समजलेली अन्न साखळी तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा। आपल्याला इथे उदाहरण देऊन ही अन्न साखळी स्पष्ट करायची आहे। याचं उत्तर तुम्हाला इथे सविस्तर लिहून दिलेलं आहे, ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या। आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा, कोणत्या प्रकरणाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। पुढचा प्रश्न आहे, कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा। याचं उत्तर आहे जीवो जीवस्य जीवनम याचा अर्थ एक जीव दुसऱ्या जीवावर अन्नासाठी अवलंबून असतो। निसर्गात अन्न साखळी कार्यरत असते, ती जीवो जीवस्य जीवनमचे उत्तम उदाहरण आहे। वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः बनवतात, शाकाहारी प्राणी अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात व या प्राण्यांवर मांसाहारी प्राणी अवलंबून असतात। म्हणजेच एक जीव दुसऱ्या जीवाला जगवतो असे आपण म्हणू शकतो। अशा प्रकारे आपण इयत्ता 8वीचा अन्नजाल या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।